नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे कान्हा म्हणत असतो की आता मी विटनेस बॉक्समध्ये इथे आता साक्ष देण्यासाठी किरणला बोलवत आहे. तेव्हा इथे किरण आल्यानंतर तो काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे वकील म्हणत असतात, आचार्य वकील, की जज साहिबा, ही सगळी माणसं या वकिलांच्या बाजूने साक्ष देणार, कारण ही त्यांची माणसं आहेत. तेव्हा तुम्ही एक काम करा, तुम्ही यांची साक्ष ग्राह्य धरा आणि यांना जायला सांगा. तेव्हा इथे किरण साक्ष देण्याच्या आधीच त्याची साक्ष आता मान्य केलेली असते, कारण किरण हा कान्हाचा मित्र असल्यामुळे तो कान्हाच्याच बाजूने बोलणार हे आचार्य वकिलांना माहिती असतं. त्यानंतर इथे किरण आता गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, कान्हाने आता इथे अजून एका काकांना बोलवलेलं असतं आणि ते म्हणजे सानप काका. ते म्हणत असतात की आमच्या चाळीतले सगळ्यात महत्त्वाचे व्यक्तिमत्व, तडफदार कार्यकर्ते, त्यांना मी इथे आता आमंत्रित करणार आहे साक्ष देण्यासाठी, आणि ते म्हणजे सानप काका. सानप या. तेव्हा इथे सानप काकांचं कान्हाने आता खूपच जास्त कौतुक केलेलं असतं, धडाडीचे कार्यकर्ते म्हणून. तेव्हा इथे सानप काका आल्यानंतर आता कान्हा विचारत असतो, तर सानप, तुम्ही आता सांगा, माझ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी कुणाची फसवणूक करू शकतो असं खरंच तुम्हाला वाटतं का? आणि सखीबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, सानप काका म्हणत असतात की नाही नाही, तुझ्याबद्दल सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की तू चांगला मुलगा आहेस, तू कधीच कुणाची फसवणूक करू शकत नाही. आणि इथे आता कान्हाने विचारलेलं असतं, लग्नामध्ये सखी कशी होती, खुश होती की दुःखी होती? तेव्हा सानप काका म्हणतात, नाही नाही, खूपच जास्त खुश होती. सखीला तर खूप आनंद झाला होता. लग्न करून तिला आपल्या चाळीमध्ये येण्याचं जणू काही वेळ लागलं होतं. वेळ कधी एकदा लग्न करून चाळीमध्ये येते आणि गृहप्रवेश करते असं झालं होतं तिला. तेव्हा इथे आचार्य वकील म्हणत असतात, तेच तेच म्हणायचं आहे मला. सखीला लग्न करून चाळीमध्ये जायचं वेळ लागलं होतं आणि तुम्ही काय केलं, त्यांची संमती न घेता तुम्ही घरजावई झालात, आणि म्हणूनच सखी मॅडमला हे लग्न आता नको आहे. म्हणूनच त्यांना असं वाटतंय की तुम्ही त्यांची फसवणूक केली, त्यांना अंधारात ठेवून त्यांच्याबरोबर लग्न केले, आणि म्हणून त्यांना डिवोर्स हवा आहे. त्यांना चाळीमध्ये घेऊन न जाता तुम्ही त्यांना त्यांच्याच घरामध्ये ठेवलं. ही गोष्ट सखी मॅडमला मान्य नाही आहे. तेव्हा कान्हा म्हणत असतो, याला काय अर्थ आहे? म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलीनेच फक्त सासरी जायचं, मुलाने सासरी जायचं नाही, असा काय कुठे कायदा करून ठेवला आहे का? म्हणजे कायद्यामध्ये असं लिहिलं आहे का की लग्न झाल्यानंतर मुलगीच फक्त नवऱ्याच्या घरी जाते, मुलगा नाही जाऊ शकत? तुमच्या कायद्याचं काही उल्लंघन तर मी केलेलं नाही आहे ना. मला असं वाटलं की मी माझ्या बायकोला तिच्या आईपासून दूर करायला नको, तिच्या आईची आणि माझ्या बायकोची ताटातूट व्हायला नको. मला इथे काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलीनेच आपलं घर का सोडायचं? मुलगासुद्धा आपलं घर सोडू शकतो ना, आपल्या बायकोसाठी, तिच्या आनंदासाठी. मी इतकं मोठं काम केलं आहे, पण त्याचं कौतुक न करता सगळेजण मलाच वाईट बोलत आहेत. अरे वा, याला काय अर्थ आहे तुम्ही सांगा बरं. बरं ठीक आहे, आता मी माझ्या बायकोसाठी हा निर्णय घेतला होता की तिच्या आईची आणि तिची ताटातूट होता कामा नये, पण माझं कौतुक तर मात्र कुणाला नाहीच आहे. काही हरकत नाही, मी अजून इथे एका व्यक्तीला बोलावतो, जोडीमध्ये बोलावतो, आणि ते म्हणजे परषोत्तम काका आणि अश्विनी काकू. तुम्ही दोघेजणं या. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो की परषोत्तम काका, तुम्ही सांगा, मी काय इथे सखीची फसवणूक केली आहे का? माझ्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. त्याच्या आधी प्रेक्षकांनो, इथे आता उत्तर विचारलेलं असतं सगळ्यात आधी आचार्य वकिलांनी. त्यांनी प्रश्न विचारलेला असतो की तुम्हाला कान्हाबद्दल काय वाटतं? तेव्हा इथे पुरुषोत्तम काका काय म्हणालेले असतात, तर कान्हा एक नंबरचा फ्रॉड मुलगा आहे, खूपच जास्त डॅम्बिस आहे, त्याने आमच्या सखीला फसवले, असं इकडे साक्ष दिलेली असते, ती म्हणजे पुरुषोत्तमने. आणि अश्विनीसुद्धा तेच म्हणालेली असते की हा कान्हा एक नंबरचा फ्रॉड आहे, तो मला अजिबात आवडत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा म्हणतो, अच्छा, मग आता मी प्रश्न विचारतो, तुम्हाला असं वाटतं की मी फ्रॉड आहे, बरोबर ना? मग परषोत्तम काका, तुम्ही सांगा, आमच्या इथे स्वयंवराच्या दिवशी तुम्ही त्या स्विमिंग पूलमध्ये तुमची अर्धी मान टाकून काय बरं शोधत होतात, काय बरं बघत होतात ते सांगाल का? पाण्यामध्ये मान टाकून तुम्ही काय शोधत होतात? तेव्हा इथे परषोत्तमला आठवतं, कान्हाला कळलं होतं की निखिलला इथे ॲड्रेस त्यांनीच सांगितलेला आहे,
निखिल कुठे गेलाय हे आता कान्हाला माहिती करून घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये पुरुषोत्तमने त्याची मदत केली होती ही गोष्ट कान्हाला माहिती असते. म्हणूनच त्याने कान्हाला आता हे सगळं सत्य सांगितल्यानंतर कान्हाने त्याला योग्य वेळी ब्लॅकमेल केलेलं असतं. तेव्हा कान्हा म्हणतो, आणि अश्विनी काकू तुमचं काय म्हणणं आहे हो, मी खूप फ्रॉड आहे का, फसवेगिरी करतो मी, लबाड आहे? तेव्हा इथे अश्विनी म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो, मग तुम्ही हे मला लेखी स्वरूपात द्या की मी एक नंबरचा फ्रॉड आहे म्हणून. मला हस्ताक्षर बघायचं आहे तुमचं. तेव्हा तुम्ही मला आता हे सगळं लेखी स्वरूपात द्या. तेव्हा इथे प्रिय सखे, हे तुझ्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा. आई, असं जे काही इथे पाठवलेलं गिफ्ट असतं ते मुद्दामून पाठवलेलं असतं, ते म्हणजे अश्विनीने इथे सखीसाठी. आणि ते बरोबर कान्हाला कळलेलं असतं आणि कान्हाने तेव्हासुद्धा अश्विनीला रंगे हात पकडलेलं असतं. तेव्हा इथे कान्हा म्हणतो की मला तुमचं हस्ताक्षर बघायचं आहे. तेव्हा अश्विनीचं भांडं फुटू नये, पुरुषोत्तमचं भांडं फुटू नये की त्या दोघांनी खरी फसवणूक केली सखीची आणि सरकारची, हे सगळं बाहेर पडू नये म्हणून दोघेही आता कान्हाला म्हणतात की तू खूप चांगला मुलगा आहेस, तू कधीच कुणाची फसवणूक करू शकत नाही, तू अत्यंत गुणी मुलगा आहेस, तुझा स्वभाव माझ्या अक्षरासारखा आहे, खूपच जास्त हस्ताक्षर कसं सुंदर असतं तसं तुझा स्वभावसुद्धा सुंदर आहे, असं अश्विनीने सांगितलेलं असतं. त्यानंतर कान्हा म्हणतो की ठीक आहे, आता आधी मी तुमच्या मतानुसार वाईट होतो पण आता मी चांगला आहे. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला माझे चांगले गुण लवकर दिसले, आता तुम्ही लगेच गेलात तरी चालेल, असं कान्हा त्यांना म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा म्हणत असतो की जज साहेब, मी पुन्हा एकदा दाभाडे काकूंना इथे आता साक्ष देण्यासाठी बोलावतो. मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा दाभाडे काकू आल्यानंतर कान्हा म्हणत असतो की दाभाडे काकू, मी का चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं? काय मी चुकीचं केलं तरी काय? लग्न मी केलं, साथ मी निभावतोय, नोकरी मी करतोय, स्वतःच्या पायावरती उभा आहे, मी तिला दुःख देत नाही, या आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मग मी चुकीचं काय केले? तेव्हा दाभाडे काकू म्हणतात की तू इथे सखीच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही आहेस. तिला लग्न करून चाळीमध्ये यायचं होतं, तिला इथे या घरामध्ये तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे, तुला घर जावई म्हणून ठेवून, तर तिला इथून बाहेर पडायचं होतं आणि तू तिच्या अपेक्षांवरती उतरलेला नाही आहेस. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, मग तुम्हाला काय वाटतं, डिवोर्स झाल्यानंतर तिच्या अपेक्षा काय पूर्ण होणार आहेत का? डिवोर्स घेण्यापेक्षा ह्या जर नात्याला आम्ही एक चान्स दिला तर काही चुकीचं होईल असं मला वाटत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, हे लग्न टिकवण्यासाठी कान्हा आता प्रयत्न करत असतो. त्यानंतर कान्हा इथे किरणला बोलावतो. तो म्हणतो, किरण तुम्ही सांगा, जो फोटोग्राफरवाला आहे तो तुमचा मित्र आहे ना? फोटोग्राफ आले का? व्हिडिओ आला लग्नाचा? त्याच्यामध्ये सखी मॅडम तुम्हाला कशा दिसत आहेत? तेव्हा इथे किरण म्हणतो की सखी मॅडम एकतर खुश दिसत आहेत, सारख्या हसतायत किंवा लाजतायत, असे त्यांचे फोटोज आहेत आणि तुझ्याकडे भारावल्यासारख्या बघतायत, जणू काही त्यांना त्यांचं प्रेमच मिळालंय, त्यांना जे हवंय ते मिळाले अशा पद्धतीने तुझ्याकडे बघतायत. तेव्हा इथे आता किरणने साक्ष दिल्याप्रमाणे खरोखरच लग्नामध्ये सखी खूपच खुश होती. तेव्हा कान्हा येतो आणि म्हणतो की ठीक आहे, आता मला सखी मॅडम यांनाच काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुम्ही सांगा, स्वयंवर कुणी ठेवलं होतं? तेव्हा सखी म्हणते, मी. माझी नवरा म्हणून निवड कुणी केली? सखी म्हणते, मी. साखरपुड्याची साडी कुणी सिलेक्ट केली? सखी म्हणते, मी केली. तेव्हा इथे कान्हा म्हणतो की नवरदेव म्हणून माझ्या गळ्यामध्ये हार कुणी घातला? सखी म्हणते, हो मी घातला, मी केलं हे सगळं, मी निवड केली तुझी, मीच सगळं केलं आहे. पण शेवटीला काय झालं? तू काय केलंस? तू माझी फसवणूकच केलीस ना. लग्न करून मला चाळीमध्ये येऊन तुझ्या घरामध्ये राहायचं होतं, त्या घराला मी आपलं घर मानलं होतं कान्हा, त्या घरामध्ये राहण्याची मी स्वप्न रंगवली होती. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो, मग का ती स्वप्न मोडताय तुम्ही? ती एक ना एक दिवस नक्की पूर्ण होतीलच ना, ती स्वप्न मोडायची गरज नाही आहे सखी मॅडम. तेव्हा कान्हा म्हणत असतो की या हातावरती तुम्ही किती प्रेमाने सन्हा नाव काढलंय ना, कान्हा आणि सखीचा सन्हा. ही अजून मेहंदी तुमची निघालेली नाही आहे, मेहंदी अजून तुमची पुसली गेलेली नाही आहे, तर तुम्ही आपलं नातं तोडायला निघालात. एकदा फक्त या नात्याला चान्स तर देऊन बघा, हे लग्न आपण टिकवण्याचा एकदा प्रयत्न तर करूया. आणि जर मी तुमची इच्छा आकांक्षा पूर्ण नाही करू शकलो तर मग तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेलच ना. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो की इथे तुमच्या हातावरती मेहंदीसुद्धा तुम्ही माझ्याच नावाची काढले, हे सुद्धा सगळं तुम्हीच केले, मग जर सगळं तुम्ही केले तर मी चुकीचा कसा काय असू शकतो?
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच कान्हा म्हणतो की आचार्य वकील, आता तुम्ही सांगा, एवढं सगळं माझ्या बाजूने असताना, मी बरोबर असताना तुम्ही ही केस जिंकाल का? खरंच तुम्हाला असं वाटतं की आमचा डिवोर्स होईल? खरं खरं सांगा. तेव्हा इथे आचार्य वकील आता गप्पच बसतात. तेव्हा इथे सरकार म्हणत असतात, बघितलं तुम्ही आचार्य वकील, ही केस इतकी साधी आणि सोपी आहे. बरं, ही केस आता इथेच चालू आहे म्हणून ही सगळी आपली माणसं आहेत, यांच्यासमोर तुमचं हसं होणार नाही. पण जेव्हा कोर्टामध्ये ही केस जाईल ना, तेव्हा अशा पद्धतीने जर ही केस लढली गेली तर तिथे मात्र तुमचं हसं होईल. आणि आतापर्यंत तुम्ही एकसुद्धा केस हारलेला नाही आहेत ना, आयुष्यात पहिल्यांदा जी केस हाराल ती ही असेल. तेव्हा आता इथे माझ्या बंदुकीतून गोळी निघायच्या आधी तुम्ही ही केस सोडायची आणि इथून निघून जायचं. तेव्हा इथे आता लगेचच आचार्य वकील आपली बॅग उचलतात आणि म्हणतात की सखी मॅडम, मला आता निघायला हवं, आणि ते लगेच तिथून निघून जातात. तेव्हा इथे सखी त्यांना मनवण्यासाठी त्यांच्या मागे मागे जात असते. तेव्हा इथे सखी आता सगळ्यांना खुणावते, तिथून जायला सांगते आणि थांबवते फक्त अश्विनीला आणि पुरुषोत्तमला. तेव्हा इथे सरकार म्हणत असतात, काय पुरुषोत्तम आणि अश्विनी, तुम्ही दोघेजण इथे कान्हाच्या विरोधात साक्ष देणार? कान्हाच्या विरोधात साक्ष द्यायची तुमची हिंमत कशी झाली? त्याच्या विरोधात साक्ष म्हणजे सरकारच्या विरोधात साक्ष, आणि तुमची इतकी हिंमत वाढली का सरकारच्या विरोधात तुम्ही जाणार? तेव्हा पुरुषोत्तम म्हणत असतो की हे बघा सरकार, आम्ही तुमच्या म्हणण्याचा मानच ठेवतो, तुमचं बोलणं हे आमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. पण हा कान्हा, या कान्हाचं बोलणं आम्ही का ऐकायचं? त्याला का आम्ही महत्त्व द्यायचं? तेव्हा इथे सरकार म्हणायला लागते की महत्त्व द्यावं लागेल. कळलं तुला? महत्त्व द्यावं लागेल. त्याला लाईटली जर घेतलं ना तर सरकारला लाईटली घेतल्यासारखं आहे. कळलं का? तेव्हा इथे पुरुषोत्तमला आठवतं, तो इथे कान्हाला म्हणालेला असतो की कान्हा, अरे मला इतकं लाईटली घेऊ नकोस. मला लाईटली घेणं म्हणजे सरकारला लाईटली घेणं आहे. कळलं का? आणि ते शब्द सरकार स्वतः कान्हासाठी म्हणालेले असते की कान्हाला लाईटली घेणं म्हणजे मला लाईटली घेण्यासारखं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते की वकील साहेब, आपल्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही आहे का, सांगा ना. तेव्हा इथे वकील म्हणत असतात की मॅडम, आधी तुम्ही मला सांगा, तुमचा हा नवरा नक्की ड्रायव्हर आहे? तुम्ही खरंच बोलताय की तो एक ड्रायव्हर आहे? मला तर वाटतं तो वकील आहे. किती छान पद्धतीने त्याने वकिलासमोर त्याची बाजू मांडली, ते सुद्धा मुद्देसूदपणे, अगदी वकील असल्यासारखं. तेव्हा मला तर असं वाटतंय की तुम्ही जे बोलताय ना ते मला चुकीचं वाटतंय. तुमचा नवरा खूपच जास्त हुशार आहे. तेव्हा सखी म्हणते, एक मिनिट, तुम्ही त्याचं कौतुक काय करताय माझ्यासमोर? तेव्हा इथे आचार्य वकील म्हणत असतात, हे बघा, मी माणूस म्हणून त्याचं कौतुक करत नाही आहे, पण त्याच्या बुद्धीचं कौतुक करतोय. आणि खरंच त्याची बुद्धी खूपच जास्त हुशार आहे, तल्लख आहे. मग कौतुक तर केलंच पाहिजे की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, माझा विरोधक जरी असला ना तरीसुद्धा मी त्याचं कौतुक करतो, असं आचार्य वकील म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरकार म्हणत असतात, आणि कान्हा तुझं काय रे? म्हणजे खरंच मला वाटलं होतं की तू खूपच जास्त मूर्ख आहेस, पण तसं नाही आहे. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, का मी खूप स्मार्ट आहे का? तेव्हा इथे सरकार म्हणते की नाही, तर मी इथे एका गाढवावरती पैसे लावलेले नाही आहेत, तर मी घोड्यावरती पैसे लावलेले आहेत, हे आता मला दिसतंय. पण एक गोष्ट मला कळत नाही आहे कान्हा, तू इतकं मूर्ख कसा रे? म्हणजे सखीने इथे डिवोर्सची तयारी केली होती. मला असं वाटलं काही दिवस ती गप्प बसेल, रडे मुळमुळ रडेल, पण तसं तर काहीच झालं नाही. ती तर इथे हिमतीने उभी राहिली. तिने इतकी डिवोर्सची तयारी केली आणि तुला साधं कळलंसुद्धा नाही. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, तुम्ही काळजी करू नका सरकार. मला माहिती नव्हतं की बाजी अशी माझ्यावरती पलटी होईल. पण मी लवकरच सगळं काही सावरून घेईन. तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यातच तिथे गौतम काका येतात आणि टाळ्या वाजवायला लागतात आणि इथे सरकारकडे रागाने बघत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, सखी म्हणत असते की पुढे आता काय करायचं? मला लवकरात लवकर डिवोर्स हवा आहे, त्यासाठी काय करू ते सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वकील साहेब म्हणतात, हे बघा, तुम्हाला कोर्टामध्ये हे सिद्ध करावं लागेल की तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून मानसिक आणि शारीरिक खूपच जास्त त्रास आहे. तो खूप वाईट आहे, फ्रॉड आहे, तो फसवतो लोकांना, तुम्हाला फसवतोय, असे तुम्हाला पुरावे कोर्टामध्ये सादर करावे लागतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आता इथे कोर्टामध्ये तुमचा डिवोर्स फाईल केलात तर कोर्ट तुम्हाला 6 महिने एकत्र राहायला सांगेल. आणि तुमच्या नवऱ्याकडे बघून असं वाटतंय की त्याला हे लग्न टिकवायचं आहे,
त्यामुळे कोर्ट लग्न टिकवण्यावरती जास्त भर देत असतो. त्यामुळे इथे तुमच्या नवऱ्याची बाजू ऐकून घेतली जाईल आणि कदाचित तुम्हाला लगेच डिवोर्स मिळणार नाही. 6 महिने का होईना, पण तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर राहावंच लागेल. तेव्हा इथे सखी म्हणते, ठीक आहे, आता मी कान्हाच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करणार. तो एक नंबरचा खोटारडा आहे, फ्रॉड आहे. त्याने मला फसवले आणि माझ्याबरोबर लग्न केले, असे मी सगळे पुरावे त्याच्या विरोधात गोळा करणार आणि कोर्टामध्ये ते सादर करून मी त्याच्याबरोबर डिवोर्स घेणार म्हणजे घेणार. पण वकील साहेब, आपण आता निदान इथे डिवोर्ससुद्धा फाईल करू शकतो ना? वकील साहेब म्हणतात, करू शकता, पण तुम्हाला लगेच डिवोर्स मिळणं खरंच खूप कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला खूप सारे पुरावे हे कोर्टामध्ये सादर करावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, तुम्ही माझी केस घ्याल ना, असं आता सखी विचारत असते. तेव्हा इथे वकील साहेब म्हणतात, अजिबात नाही, मी तुमची केस घेऊ शकणार नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता कान्हा आलेला असतो आणि तो आपल्या मित्राला किरणला म्हणतो की आपल्या खोलीची चावी दे. तेव्हा किरण म्हणतो की अरे, मी ती सोनालीला दिले, तिला इथे नेल कटर हवा होता ना, तेव्हा तिला मी घराची चावी दिली, ती कपाट उघडायलाच गेले. तेव्हा प्रेक्षकांनो, कपाट उघडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे आता कळलेलं असतं कान्हाला. त्यामुळे इथे कान्हा तिला थांबवण्यासाठी धावपळत येत असतो. तोपर्यंत सोनालीने इथे आता लॉक उघडून ती इथे घराचं कपाटसुद्धा आता उघडायला आलेली असते आणि कपाटाचा दरवाजा उघडून ती आता आतमध्ये नेल कटर बघणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, कान्हा इथे धावत पडत येत असतो. इथे आता भेळवाला असतो, त्याची भेळसुद्धा सगळी खाली पडते. पण इथे कान्हाचं सत्य कुणालाही कळू नये यासाठी तो जो काही प्रयत्न करत असतो, त्याच्यासाठी तो आता धावपळत त्या ठिकाणी येत असतो. तर इथे प्रेक्षकांनो, सखी आता खूपच जास्त इमोशनल झालेली असते. जे काही तिच्या बाबतीत घडलेलं असतं त्याचा तिला त्रास होत असतो आणि ती आता रस्त्याने इथे आता रडत रडत चाललेली असताना समोरून एक गाडी येते. त्या गाडीकडे आता सखीचं लक्ष नसतं आणि ती गाडी आता सखीला धडकते आणि सखी त्या गाडीवरती पडते. अशा रीतीने सखीचा छोटासा ॲक्सिडंट झालेला असतो.